तर नमस्कार केमिस्ट्रीवाल्या विद्यार्थ्यांनो. तर आज आपण एक नवीन रिॲक्शन बघणार आहे. इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे, बेन्झाईन कंडेन्सेशन. तर आपण आज पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन बघूया. एकदम महत्त्वाचे 4 पॉईंट आहेत. जर ते 4 पॉईंट बघून आपण मग खाली देन रिॲक्शन, देन 2 स्टेप मेकॅनिझम, फर्स्ट स्टेप अँड सेकंड स्टेप एकदम सिम्पलमध्ये बघूया. तर आपण जास्त टाईम न घालवता आपण इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. तर फर्स्ट इंट्रोडक्शन पॉइंट आहे, इट इज ॲन addition reaction involving two aldehyde. Note this, underline, important. Second point, this occurs between aromatic aldehyde. Okay, this occurs between aromatic aldehyde. Third point आहे simple one, reaction catalyzed by nucleophiles such as cyanide. Reaction catalyzed by nucleophiles such as cyanide. The next point, last one, must be absence of alpha hydrogen. दिस इज 4 सिम्पल पॉईंट. आता आपण खाली रिॲक्शन बघूया. पहिला स्टार्टिंगला पूर्ण कंप्लीट रिॲक्शनला 2 अल्डिहाइड, रिएक्टेंट कैटलिस्ट का है हमारा पोटेशियम साइनाइड C2H5OH एंड वाटर. तो हमारी कंप्लीट रिएक्शन क्या होती है, C डबल बॉन्ड O CHOH बेंजीन. ये हमारी रिएक्शन है. हमारी ए होगी, इसके नेम क्या होगा, बेंज़ोइन. और ए क्या हो गया, 2 अल्डिहाइड. आता आपण बघूया मेकॅनिझम. बेन्झाईन कंडिशनची आपण 2 स्टेपमध्ये मेकॅनिझम असते. सिम्पल एकदम आहे. फर्स्ट. तर लक्ष द्या. पहिल्यांदा आपण काय घ्यायचं, पहिल्यांदा एकच बेन्झाइल घ्यायचं. और अल्डिहाइडचं आपण फंक्शनल ग्रुप आहे C++OEH. आपण रिॲक्टंट काय आपला सायनाइड. आपण इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगितले सायनाइड आपला रिॲक्टंट आहे. तर सायनाइड आपण हा रिॲक्ट होते कार्बनला. कार्बनची व्हॅलेन्सी जास्त होत असल्यानंतर ऑक्सिजनचा इथला एक बॉन्ड जातो ऑक्सिजनवरती. ऑक्सिजनवर जाऊन ऑक्सिजन हा O निगेटिव्ह होतो. तर मग रिॲक्शन आपण नेक्स्ट स्टेप कशी तयार होत्या, आपला हे बेन्झीन आहे असा, C इकडचा कार्बन आहे असा, हायड्रोजन आहे असा, आणि इकडचा एक कार्बनची व्हॅलेन्सी जास्त होत असल्यामुळे आपण सांगितलं इथं O निगेटिव्ह येणार. आपण सायनाइड अटॅक झाल्यामुळं सायनाइड येऊन इथं कार्बनला अटॅच होणार. आता इथं बघा, आता इथं O निगेटिव्ह आहे. O निगेटिव्ह असलेला आपला दुसरा पण रिॲक्टंट कॅटलिस्ट आपण वाटर पण घेतलेला, मग H आणि OH. हा O निगेटिव्ह काय करते, हा हायड्रोजनला घेतो, इथला पण इथं जातो O निगेटिव्ह. तो O निगेटिव्ह काय करतो, O निगेटिव्ह असल्यामुळे इथून ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट घेतो आणि हा इथल्या हायड्रोजनला घेऊन
इथं लॉस होतो, H2O लॉस होतो आणि इथं कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 झाली, मग 1 कमी असल्यामुळे इथं कार्बनवर निगेटिव्ह चार्ज होतो. तर मग नेक्स्ट स्टेप कशी तयार होणार, हा आपला बेन्झीन, ही कार्बन, इथला ऑक्सिजन हा हायड्रोजन घेतल्यामुळे इथं OH येणार. आपला सायनाइड ॲज इट इज इथला हाय असा, सायनाइड ॲज इट इज हाय असला येणार इथे. आणि इथलं आपलं हा इथला हायड्रोजन घेतला, इथनं OH इथं O निगेटिव्ह वॉटर लॉस झाल्यामुळं इथं आपलं हायस इथं सायनाइडवर निगेटिव्ह येणार. ही झाली आपली स्टेप फर्स्ट, एकदम सिम्पल आहे. सायनाइड अटॅक झाला त्यानंतर O निगेटिव्ह होऊन O निगेटिव्ह आपला इथला हायड्रोजन एक घेतला, हायड्रोजन घेतल्यामुळे इथलं OH वर निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे OHनं इथला एक हायड्रोजन घेतल्यामुळे वॉटर लॉस झाला. वॉटर लॉस झाल्यामुळे इथं आपला सायनाइड इथं कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज झाला. ही स्टेप फर्स्ट आहे. आता स्टेप सेकंड आपण खाली बघूया, सिम्पल आहे. स्टेप सेकंड, तर आपण आता स्टेप सेकंड बघूया. स्टेप सेकंड बघायच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला असं सपोर्ट दिला तर मी नेक्स्ट रिॲक्शन पण, रॉबिन्सन रिॲक्शन पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करीन. तर आपण बघणार आहोत आता स्टेप सेकंड. स्टेप सेकंडला फर्स्ट आपण पहिल्यांदा जे स्टेप फर्स्टला आलेलं आपलं लास्टला आलेलं इथं कार्बन आहे, ते कार्बन ॲज इट इज स्टेप सेकंडला हाय असं ड्रॉ करायचं. आपला हा बेन्झीन होता, कार्बन वरती आपला OH, साईडला सायनाइड हायड्रोजन O निगेटिव्ह होता. आपण फर्स्ट स्टार्टिंगला सांगितले आपल्याला बेन्झॉन कंडिशन जिथं तर ॲज इट इज इथं रिॲक्शन आपण राईट करून घेतल्या स्टेप फर्स्टमधली लास्ट रिॲक्शन. तर मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच म्हणलेलं आपण की इन्व्हॉल्विंग 2 अल्डिहाइड. फर्स्टला आपला स्टार्टिंगला एक आपण अल्डिहाइड घेतलेला, तर आपण सेकंड अल्डिहाइड घेणार आहे, सेकंड अल्डिहाइड. सो सेकंड अल्डिहाइड आपला ॲज इट इज बेन्झीन, C∠O H. हे कार्बन आपण इकडच्या कार्बनला अटॅक केल्यामुळं कसं होणार रिॲक्शन बघा. हे कार्बनला अटॅच झालं, वरचं इथलं आपलं O निगेटिव्ह, हे हायचं आपलं हायड्रोजन हाय असं राहिलं, आणि हे बेन्झीन ॲज इट इज. समजलं, सिम्पल वन आहे. बघू शकतो मी हाय ॲज इट इज इकडे घेतले, मी बेन्झीन हायचं बेन्झीन, OHला OH, आपलं हे कार्बन इथलं एक कार्बन ह्या कार्बनच्या इकडच्या सेकंड वन बेन्झाईलला अटॅच झाल्यामुळं हे आपण इकडं हायचं सायनाइड, सायनाइड ॲज इट इज इथलं घेतलं, आणि हे कार्बन आपण इकडच्या ह्याला बेन्झीनला अटॅच करून इकडं हायचं इथलं एक कार्बनची व्हॅलेन्स O निगेटिव्ह झाल्यामुळे इथं O निगेटिव्ह, हायड्रोजन ॲज इट इज. आत्ता आपण इथं स्टार्टिंगला आता इथं काय करायचं, आपण अजून एक आपलं काय आपलं रिॲक्टंट काय HOH. ओके, तर हा O निगेटिव्ह हा Hला घेऊन आणि हा बॉन्ड इकडं होऊन हा O निगेटिव्ह Hला घेऊन लॉस काय होते आपलं इथं, सिम्पल वॉटर लॉस होते. वॉटर लॉस झाल्यामुळे इथं रिॲक्शन कशी तयार होते बघा. आता ॲज इट इज ही बेन्झीन, हे कार्बन, सायनाइड ॲज इट इज, इथं हायड्रोजन घेतल्यामुळं O निगेटिव्ह, हे कार्बन, इथलं OH O निगेटिव्ह, इथला एक हायड्रोजन घेतल्यामुळं OH आला, हे आपलं ॲज इट इज बेन्झीन, आणि हे हायड्रोजन. सो तो O निगेटिव्ह, तर O निगेटिव्ह आपला हा बॉन्ड होणार कार्बनशी जाऊन इथं C∠O होणार, कारण का आपल्या स्टार्टिंगला आपल्याला बेन्झोन काढायचं, कारण का आपण स्टार्टिंगला C∠O होतं. तर हा O निगेटिव्ह इथं कार्बनशी इथं C∠O होणार. तर हा आपला सायनाइड हा बेस असल्यामुळे हा इथून रिॲक्टन असल्यामुळे हा इथून रिमूव्ह होणार. रिमूव्ह झाल्यामुळे लास्ट स्टेप आपली कशी येणार, जी स्टार्टिंगला होती ती बेन्झीन C∠O, हा इथला आपला हा रिमूव्ह झाला आहे सायनाइड, सो COH हायड्रोजन बेन्झीन, इट्स नेम इज बेन्झोइन.
फर्स्ट स्टेप आणि लास्ट स्टेप तुम्ही बघू शकताय. ही होती आपली रिॲक्शनमधली पूर्ण कंप्लीट रिॲक्शन बेन्झाईन. तर बघू शकताय सेम लास्टला आपल्याला प्रोडक्ट पण हाच मिळाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझं स्टार्टिंग फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे थोडंसं जजमेंट नाही बसलं. जर तुम्ही मला लाईक शेअर सपोर्ट केला तर मी अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे चांगले एकदम प्रॉपर तुम्हाला मी अजून व्हिडिओ अपलोड करतो रिॲक्शनचे. मीन सेकंड वन माझी आयडिया आहे की रॉबिन्सन रिॲक्शन. जर तुम्ही मला ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केला तर मी तुम्हाला नक्की 100% मी तुम्हाला नेक्स्ट रिॲक्शन टाकतो. तो थँक्यू.